सर्व पाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्मयुक्तं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज भगवान रामचंद्रांच्या आणि आईसाहेब भगवतीच्या नवरात्रातला दुसरा दिवस। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी अंबा माता की जय। आज वाल्मिकी रामायणाला आपल्याला उपासनेला घ्यायचं आहे। वाल्मिकी रामायणातला पहिला अध्याय। पहिल्या अध्यायामध्ये प्रथम कलियुगाची स्थिती सांगितली आहे। कलिकालाच्या दोषापासून मनुष्याच्या उद्धाराचा उपाय सांगितला आहे। रामायण पाठ कशा करता करायचा त्याचा महिमा सांगितला आहे आणि श्रवण करायला कोणता काळ तो सांगितला आहे। म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये राम कोण आहेत तर समस्त जगताने जरी शरणागती स्वीकारली रामाला तरी राम समस्त जगाचा उद्धार करणारे आहे। रामाशिवाय दुसरं कोणी गती देऊ शकत नाही। तर आता या ठिकाणी कृष्ण भक्त असं म्हणतील की मग आमचं कृष्णाने गत नाही, तर रामायणामध्ये सत्य सांगितलेलं आहे आणि सत्याशिवाय गती हे कळत नाही आपल्याला। लगेच लोक टीका करायला लागतात। नुसतं नामाचं लिहिलं आमच्या कृष्णाचं कुठे आहे, लगेच कावळे गुरुजी म्हणतं आमचं पांडुरंग का नाही। तर हे जे अज्ञान आहे ना हे घालवलं पाहिजे। समस्त जगताम, समस्त जग जे आहे ते रामाला जर शरण गेलं म्हणजे सत्याला शरण गेलं तर सगळ्यांचा उद्धार। ते सत्य कृष्णामध्ये आहे, ते पांडुरंगामध्ये आहे, ते सत्य आहे। सत्य साच खरे, नाम रामाचे बरे। आता इथे विठोबाचं लिहिलं आहे, त्यांचं देव विठोबा म्हणून लिहिला त्यांनी, तर आपला राम आहे असं। म्हणून कलियुगातले समस्त दोष नष्ट करण्याची शक्ती ज्या रामनामामध्ये आहे। रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः। समस्त दोषाचं नाश करणारं
मग समस्त दोष कशाने नष्ट होतील? तर सत्याच्या पाहण्यानं, सत्याच्या आचरणानं आणि सत्य व्यवहार केल्याने. आज जो तो व्यवहाराचा मुहूर्त विचारतो आम्हाला. काल गुढीपाडवा होता ना, कोणीतरी सोडून दिलं की अमावस्या होती, मग तो पाडवा खराब झाला. म्हटलं तुझा व्यवहार जर खरा असेल, समोरचा माणूस खरा असेल तर व्यवहार खोटा होणार नाही. हल्ली काय झालं, घेणाराही खोटा, देणाराही खोटा आणि वस्तुस्थिती खोटी. 5400 प्लॉट सांगतात, बोलतो 500. असं आहे, कागदावरचं वेगवेगळं आहे आणि वस्तुस्थिती कावळे गुरुजी भानगडत करून राहिले. असं आहे ते. बरं, आता जो आहे, जो मोठा आहे तो दाबून मारतो दुसऱ्याला. म्हणजे काय झालं, सत्य नसल्यामुळे. नाही रे बुवा, हे खरं आहे. कायदेशीर कायदा असा आहे की प्लॉट देताना दाखवला पाहिजे आणि मोजून दिला, पण कोणी व्यवहारच करत नाही. कारण तसं केलंच पाहिजे. त्याच्या खुणा काढून दिल्याने सुद्धा सत्याचं आचरण बुद्धी स्थिर होतं असं सांगितलं. बरेच महाजाल पण टाकणारे रामाकडे पाहत बी नाही. कारण त्यांना सांगून टाकलं, एक लोटा में सब काम होता है. अरे पण एक लोटा जर खोटा असला तर कसं काय काम होईल? ते असं चाललंय समस्त जगताम. म्हणून ते म्हणतात, राम कालरूपी भयंकर सर्पाचा नाश करणारा. कालाला सर्पाचं रूप दिलं आहे. आता सकाळी चर्चा चालली होती की आता काळा पाऊस पडेल. कारण युद्धाने जर सगळं प्रदूषण होत आहे तर चांगलं होईलच कुठून? तुम्ही प्रदूषण कराल तर हे पंचमहाभूतं तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. आता जर पीक उभं आहे, गार पडली तर आंबा लंबा, डांगर गेलं, टरबूज गेलं, बाजरी उन्हाळी गेली. शिक्षा देतील ना तर तुम्हाला. पण तुम्ही पंचमहाभूताला मानाल तेव्हा. पंचभूताला जर मानतच नाही, म्हणून सगळं जगताचं सगळं काम करणारे राम आहेत. म्हणून माझ्यामध्ये रामाची अखंड भक्ती राहावी असा पहिला नमस्कार वाल्मिकांनी केला आहे. मग रामाची भक्ती राहावी म्हणजे सत्याची शक्ती मला येत राहावी. सत्य म्हणजे प्रसंग सहन करण्याची शक्ती आली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रसंग उभे राहतात. अहो, समोरून गाडी आली, आपण थांबलो, पण खंबीर थांबलं पाहिजे. नाही माझं काय होईल असं म्हणून पडून गेला तर स्थिर थांबलं. म्हणजे सत्यानं माणसाला धीर येतो, सत्यानं माणसामध्ये बल येतं आणि सत्यानं ऐश्वर्य आनंदात अनुभवतो. असत्य जर असेल तर मनात भय निर्माण होतं आणि भय निर्माण झालं म्हणजे आपलं असून सुद्धा तो उपभोगू शकत नाही. ज्या गोष्टी विधिलिखित आहे, जन्म मृत्यू आणि विवाह, ह्या विधिलिखित आहे. कशा व्हायच्या आहे नशिबामध्ये ह्या अगदी ठरलेल्या आहे. त्यात कालत्रही बदल होत नाही. मग त्या प्रसंगते जे आहे ते आपण धैर्यानं निभवले पाहिजे. म्हणजे सत्यानं आपल्या मागे काय येतं? धैर्य. धैर्य आलं की त्याच्यातून निर्माण होतं शौर्य. आणि धैर्य आणि शौर्य झालं की माणसाला धीर येतो जीवनामध्ये. नाहीतर मनुष्य खचला की संपला. चित्रकूट निवासी भगवती लक्ष्मी आईसाहेब सीता आनंदकेत भक्तांचा आश्रय करणारे आहे. राम आणि सीता चित्रकूट पर्वतात ज्याप्रमाणे आनंदाने राहिले त्याप्रमाणे
राज्याभिषेक झाल्यावर सुद्धा राहिलेले, कारण थोड्याच दिवसात काय आला, कलंक. म्हणून चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी भगवती लक्ष्मी रूपानं राहिली आहे सीता. चित्रकूट पर्वताच्या आधी सीता काली रूपाने राहिली, रावणाचा काय केला, नाश. आणि चित्रकूट पर्वतामध्ये लक्ष्मी रूपाने राहिले. लक्ष्मी रूपाने राहिल्यानंतर रामाला 2 रत्न दिले आणि नंतर काल रूपानं वनात निघून गेल्या. कोणाची कन्या झाली, वाल्मिकांची. होती भूमीची, आली रामापाशी आणि रामाचा सुद्धा त्याग करून वाल्मिकांच्या आश्रमात गेल्या. वाल्मिकांच्या आश्रमातून जेव्हा जायची वेळ आली तेव्हा पृथ्वीला सांगितलं, आता मला तिकडे पाठवू नको, तुझ्यातच मिळवून घे. म्हणून राम समोर असताना आईसाहेब भूमीत गेल्या. शक्ती कुठे जाते, भूमीमध्ये. उत्पन्न कुठून होते. म्हणून अशी जी आनंद लक्ष्मी आहे, आनंद केत, ती चित्रकूट पर्वताच्या ठिकाणीच राहिलेली आहे. आणि म्हणून सगळा परिसर आईसाहेबांच्या कृपेनं आनंदित झाला. म्हणून अशा रामचंद्राला आणि सीता आईसाहेबांना मी नमस्कार करतो. संपूर्ण जगाचं अभिष्ट मनोरथ सिद्ध करण्याकरता ज्यांनी दृष्टांचा संहार केला आणि सत्याची सत्ता स्थापन केली. समस्त जगतामध्ये जेवढे दृष्ट होते तिकडून निघाले तेव्हा मारत गेले, इकडून निघाले तेव्हाही दृष्ट मारत गेले आणि सत्याची स्थापना करून दिली. स्वतःचं राज्य भक्तांच्या ताब्यात देऊन टाकलं आणि पुत्रांना दुसरं राज्य दिलं. तेव्हापासून अयोध्येचे मालक कोण झाले आहे, भक्त. आताही पहा जे जे जाऊन येतात ते म्हणता आनंदित, अयोध्या पाहून आलो मी, बिलकुल असं ठासून सांगतात ते. कारण भक्तांना अभय देणार आहे. म्हणून देवाने आपले सगळे तीर्थक्षेत्र आपल्या वंशजांच्या नावावर न करताना भक्तांच्या नावावर केले. पुंडलिका भेटी शंकरानं रामेश्वर कोणाच्या नावावर गेलं, रामाच्या नावावर. राम कोणाचे भक्त होते. बद्रीनाथ नरनारायणांच्या ताब्यात दिलं आहे. जगन्नाथ भक्तांच्या ताब्यात दिलं आहे. म्हणून जे जे धाम निर्माण केले, जे जे पवित्र स्थळ निर्माण केले, ते सगळे भक्तांच्या ताब्यात दिले. आणि असं सांगितलं आहे, कलियुगामध्ये भक्तांचं भय दूर करण्याकरता सगळ्या तीर्थामध्ये मी राहील असं कबूल केलं आहे. जर परमेश्वर नसते तर एवढी अलाट गर्दी झाली नसती. हे परमेश्वराची साक्ष आहे. म्हणून आपल्या वारकऱ्यांमध्ये एक प्रश्न आहे, कोणी तीर्थयात्रेहून आलं की त्याला काय करायचा, नमस्कार. कारण काय, तो जाऊन आला आहे तिथे. मग त्याला नमस्कार केल्यावर त्याचं पुण्य नष्ट होतं का, म्हटलं नाही. हे वैशिष्ट्य आहे. तो जेवढं वाटेल दुसऱ्याला तेवढं वाढेल. असं कधी सांगितलं की हां तुम्ही जर व्यायाच्या घरी जाऊन तिथून जेवून आले तर नष्ट झालं ना, अर्ध व्यायानं खाल्लं. जावायच्या घरी गेले की अर्ध तिकडे. पण भक्ताला दिलेल्या पुण्याने पुण्य नष्ट न होता वाढत जाते. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अभिन्न असले तरी अंश मात्रानं एक आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे मार्गानं वेगवेगळे असले तरी मात्र ते एक आहे. आणि त्यामुळे सच्चिदानंदमय परमात्मा देव हा रामचंद्र आहे. म्हणून त्या रामचंद्राला मी नमस्कार करून त्यांचं चिंतन करून त्यांचं भजन करतो, असं वाल्मिकी.
त्यांचं चिंतन आणि त्यांचं भजन जो करतो त्यांना तो ऋषींनी विचारलंय, भगवान आपण विद्वान आणि ज्ञानी आहात, पण आमच्यासारख्याला एवढं ज्ञान तुम्ही सांगितलं तरी ते टिकत नाही ना. तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुमच्याजवळ ज्ञान टिकतं, आमच्याजवळ टिकण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही जे सांगितलेलं ज्ञान आहे ते आम्ही ऐकलं, तर ते आमच्याजवळ टिकण्याकरता आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे? जसं एखादा विद्यार्थी गुरुजीला विचारतो, गुरुजी माझ्या लक्षात नाही राहत, मग ते गुरुजी सांगतो तो तेल खाऊ नको, आंबट खाऊ नको, अभ्यासाच्या आधी पोटभर जेवू नको, अभ्यास झाल्यावर थोडंसं खा, हे शिकवतात त्याला. आता कोणीच कोणाला काहीही शिकवत नाही. तू पण चहा पिन, मला पण चहा. पूर्वी शिकवायचे तेलकट खायचं नाही, आंबट खायचं नाही, आणि अभ्यास करायच्या आधी पोटभर जेवायचं नाही, झोपेदर आहे. कोण सांगताल मी? कारण हे शिकवलं पाहिजे ना त्यांना. वागायचं कसं हे शिकवत आहेत. 11 वाजता पोहे खाताना परत 12:30 जेवायला बसलं, कसं काय जेवण? हे समजलं पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात संसार बंधन उच्छेदन कसं होईल? कलियुगामध्ये वेद मार्ग हा राहणार नाही, हे तुम्ही सांगितलं आहे आम्हाला. अधर्म पारायण पुरुष हे मला वेद समजतात याच्यावर बोलायला लागतील. अधर्म पारायण, बापाला न वागवणारे. एकाच मुद्द्यात कटून जातात सगळे असे. कारण तो धर्म नाही पाळला तुम्ही. मग तुम्ही तुमच्या घरातच धर्म पाळला नाही, जन्मदेत्याशी पाळला नाही, तर दुसऱ्याशी धर्म कसा पाळाल? म्हणून हा घोर कलियुग आल्यानंतर वेदमार्ग लुप्त होणार आहे. लोक पाखंड पसरवतील. तुमच्या याच्यावर आला ना की सौभाग्यवती बायांनी एकादशी करू नये, फक्त विधवा बायांनीच कसं असं आलं आहे आता. तर त्यांना एवढंच सांगावं लागेल, थोडे काढून तुझ्या हाताने वाट, काढत त्याच्यानं काढून त्याच्यानं वाटून सांगावं लागेल की पुत्रदा एकादशी गोकुळामध्ये सगळ्या स्त्रियांनी केली, म्हणून तिचं नाव काय लिहिलं आहे. आणि पुत्रदा पुत्र कोणाला पाहिजे असतो? सौभाग्यवती बाईला. मग मला ज्याने व्हिडिओ दाखवला त्याला म्हटलं बाहेर बोल, तिचं नावच पुत्रदा लिहिली आहे. विधवा बाईला पुत्र कसं काय होईल? हे त्याच्यात एक लक्ष वाटेल 4 काय ते पिशवी पण आणली कशाची? त्याच्यात गंगाजल आहे ते ठेवून आणि वाट सर्वांना जाणकार नवीन आणि प्रसाद आणलेला आहे. कसं? म्हणजे काजू बदाम ते सुंटवड्यात टाकून दे ना मग सगळ्या प्रसादामध्ये. ते द्वारकाधीश दादाला 16 सांगितलं होतं, 2 सोने, तर मग ते मध्ये ठेवतात. मध्ये आज रथीचं दर्शन जी ठाणी आम्ही चाललो नर्मदा परिक्रमेला 1 दिवसाच्या. जाऊ दे. आज बरेच लोक जातात. जाऊ नाही. म्हणून ही सुप्रसिद्ध गोष्ट आहे की पाखंड फैलतोय. कलियुगामध्ये सगळे लोक कामदेवानं पीडित होतात. संबंध लक्षात ठेवा. समस्त जगताम कामेन पीडयंती. कामाने आणि कामनेनं पीडित होऊन जातात. ही कामना झाली की ती कामना झाली की ती कामना झाली की ती. आता काल ते लोक पोरं आले होते ना स्वामी समर्थाचे भक्त, म्हणजे तुम्ही सांगितलं तसंच झालं, स्वामी काही उठले नाही. म्हटलं तुमचा देवावर विश्वास नाही का बसत नाही? तर देवा हे झालं की ते काम झालं पाहिजे, ते झालं की असं तुम्ही स्वामीला सांगतात. त्यामुळे स्वामी तुमचा दृढ विश्वास करत, स्वामी करतील सगळं, ते माझ्या पाठीशी
मग एखाद्या वेळा माझं काम नाही झालं तर त्यांची इच्छा नाही म्हणून झालं नाही ते स्वीकारलं पाहिजे आपण. पण आपल्याला सगळे कामं आपल्या इच्छेने पाहिजे असतात. इच्छाराम देसाई, आपलं नाव काय आहे? इच्छाराम देसाई असं आहे ते. भगवान इच्छाराम आहे, सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारे आहे. ते तिकडे बसले बघ खाली, इकडे तिकडे देवीच्या मंदिरावर तुझ्या हातरपाठ सगळ्यांना. म्हणून आजोबा जाऊ नका, प्रसाद घेऊन जा. चालेल, ते काय खरं नाही. म्हणून सगळे प्राखंडी होतील. कलियुगामध्ये कामनेनं, शरीर लोभानं, धर्माचा आश्रय नसल्यामुळे सगळे पीडित होतील. का पीडित होतील म्हणे? की कोणालाही धर्माचा आश्रय नाही आहे. धर्माचा आश्रय नसल्यामुळे लोक पीडित होतात आणि त्यामुळे आयु थोडं होत जातं, अल्पायू होत जातात आणि संतानसुद्धा अल्पायू. असं सांगितलं आहे त्यांनी, स्वल्पायू बहुपुत्र हा. केव्हा केव्हा इतका अल्पायू पुत्र वाटेल की बापाच्या आधी जाईल कलियुगात. म्हणून कलियुगामध्ये धन राहील पण कण राहणार नाही. कारण धन मनुष्य संग्रह करतो, धर्माचा संग्रह करत नाही. म्हणून तुम्ही काही पहा, डॉक्टर म्हणतो हा मुलगा वाचणार नाही, पण तो वाचून जातो. कारण त्याच्या वडिलांचा धर्माचा संग्रह जास्त झाल्यामुळे अपमृत्यू टळला. धर्मेण हरते व्याधी उपाधी आणि धर्मानं प्राप्त होते शांती. पण तुम्ही असं काही लोक म्हणतात की आता माझं उठलं ना तर बोलणार नाही, लगेच बोलायला लागतो. मग डॉक्टरला सोडतं काय साली एवढं चेकिंग केलं, आपण अमुक केलं, काय केलं नाही. ते धर्मेण हरते व्याधी. उत्तम कुलील स्त्रिया ह्या सुद्धा कठोर भाषणा करतील. कलियुगातलं सांगितलं आहे. असत्य बोलतील आणि सुसंस्कृत स्त्रियांना नाव ठेवतील. पहा तुम्ही असं म्हणतात ते, ती का बावळट किट पार्टीला काय येणार आहे हो, असं बोलतात. जी बाई येत नाही ना तिला बावळट म्हणताय. असं तिला काय कळतं किट पार्टी? ती येडी आहे. म्हणजे ज्या सुसंस्कृत आहे त्यांना आपण, मग त्या बाईला चार इकडून असे शब्द ऐकू आले की ती पण आपल्या घरी किट पार्टी ठेवून देते की जा सर. कलियुगामध्ये अधिकांशी वाचाळ राहतील आणि भिक्षार्थी जीवनसुद्धा, म्हणजे जे संन्यासांचं असतं ते सुद्धा गृहस्थाश्रमाच्या घरी राहून जेवतील. संन्यासांचंही सांगून टाकलं, भिक्षा घेऊन दुसरीकडे जेवायचे. भोजनाची चिंता ठेवतील आणि त्यामुळे शब्दाला लोभ व शिष्यांचा संग्रह करतील. कोणाच्या घरी पिशवी ठेवतो आपण? आणि काल आम्ही इथे बसलो होतो ना, तर ते पोरी सगळ्या केस मंदिरामध्ये अशा मोकळ्या करून वेण्या घालत होत्या. तर आज शब्द आला आहे, दोन्ही हाताने केस लोकांसमोर आवरतील म्हणे. काल पाहिलं ना तुम्ही, 3 मुली होत्या त्या बाकावर बसून बिलकुल असं हसत बिसत की बुवा लोक आपल्याकडे पाहत आहे. काही नाही, ते म्हणे दोन्ही रोखण्याने केस हे करतील म्हणे. ब्राह्मण पाखंडी होतील, काही ज्योतिष सांगतील. ब्राह्मण नसताना मी ब्राह्मण आहे म्हणून मोठ्या गंगा लावून येतील. म्हणून असा कलियुग वाढत जाईल. हा कलियुग घोर असल्यामुळे सदा सर्वदा
पाप पारायण लोक होती आणि त्याच्यामुळे केलेल्या परमार्थाने अंतःकरण शुद्ध होणार नाही. 50 वर्ष झाले परमार्थात आहे, पण अजून अंतःकरण शुद्ध नाही. तो आपली ज्ञानेश्वरी लपून ठेवायची आणि दुसरी घेऊन यायची. काय कराल ठेवून? कोणत्याही वस्तूचा उपयोग झाला पाहिजे. ते तिथे मी भागवत केलं ना, मी आता कुठेच भागवत लिहित नाही. काही दान देऊ नका म्हटलं तुम्ही, एक गीता देऊन द्या. कारण तुम्हाला वाचायला दिलं तर तुम्ही वाचत नाही, आमच्याकडे पडून राहतं, कोणी वाचायला नाही. मग त्याचा उपयोग काय होतो? बरं, आम्हाला आता ग्रंथ लागत नाही. मग आता काय कराल त्याचं ठेवून? संस्थेला दरवर्षी एक कपाट, लायब्ररीतून कोणी वाचायला नेत नाही. आता शाळेमधून लायब्ररीवर असे प्रश्न काढलेले आहे आणि गल्लोगल्ली म्हणजे या शाळा आहे याच्यामध्ये वाटले आहे किंवा तुम्ही लायब्ररीविषयी बोला. त्यांना लायब्ररी फुकट सुरू केली आहे मुलांना, की त्यांनी वल्लभदास वाचला द्यायचं फुकट वाटत. म्हणजे वाचायलाच कोणी नाही पुस्तकानं तिथे. हो या हर नर्मदे. म्हणून धर्मात्मा श्रेष्ठ जे सूतजी होते त्यांनी देवादिदेव देवेश्वर जगद्गुरू भगवान रामचंद्रांना आम्हाला संतुष्ट कसं करता येईल याचा उपाय सांगा प्रश्न केला आहे. की देवादिदेव राजाधिराज रामचंद्र यांना मला संतुष्ट कसं करता येईल. जे शिष्यांनी गुरुला विचारलं आहे, हे मुनिश्रेष्ठा सूतजी, तुम्ही या सगळ्या गोष्टी पूर्ण प्रमाणे आमच्यावर प्रकाशित करा. ह्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला विचारल्या या प्रकाशित करा. तुमच्या वचनामृताचं आम्हाला पान करून संतोष येऊ द्या. प्रवचन ऐकल्यानंतर काय झालं पाहिजे? संतोष. सगळे म्हणे 10 ते 11 प्रवचन ठेवा. देवाने असं वातावरण केलं तर 12 वाजले तरी काही फिकीर नाही आहे. वातावरण आहे ते त्याच्या हातात आहे. केवढा तापला होता, केवढा डाऊन होईल. ही सत्ता पंचमहाभूताची आहे. आपण फक्त सत्याचं चिंतन, सत्याचं मनन आणि सत्याचा ध्येय ठेवला पाहिजे. सूत उवाच, हे मुनिवरांनो, तुमचे सगळे प्रश्न मी ऐकले. तुमच्या मनात जी जिज्ञासा आहे ती उत्तम आहे. ते प्रभू रामचंद्र सदैव पूर्ण करोत. आशीर्वाद प्रवचनाच्या आधी काय दिला आहे? आशीर्वाद दिला आहे की तुमचं मनोरथ भगवान पूर्ण करू. बरोबर आहे ना? श्रोत्याला वक्ता काय शब्द सांगतो, पण ते शब्द बुद्धीमध्ये टिकून राहण्याकरता भगवान म्हणून पूर्वी सगळे श्रोते प्रवचन ऐकलं की जमिनीवर वाकून डोकं ठेवत होते आणि मग उठत होते. असं कारण त्या श्रद्धा भावनेनं ते जसं जसं आपल्यात उतरेल तसं तसं चुकीची गोष्ट आली की आपल्याला आठवण नाही रे आपण हे ऐकलं आहे, असं करायचं नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं की आपण ते ऐकलं जाऊ दे रे, पुराणातले वांगे पुराणात राहता, जेवढं ऐकलं तेवढं काय असं बोलून टाकतो. कारण आपण श्रद्धाने ऐकत नाही. रोज भगवद्गीतेत म्हणतो श्रद्धावान लभते. हां, पण कठीण रे पाधरून जातं ना. म्हणून तुम्ही ऐका. नारद आणि सनत कुमार यांनी रामायण महाकाव्याचं गान केलेलं आहे. समस्त पापाचा नाश करणारे, गान करणारे दोन्ही भगवत भक्त आहे, नारद पण आणि सनत कुमार. भागवत सुद्धा नारद आणि सनत कुमार यांचा संवाद आहे. कारण नरनारायण सनत कुमार हे तप करताय आणि नारद हे भ्रमंती करून तप करताय.
भ्रमंती तप आहे. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिथे जिथे रामाचं चरित्र कृष्णाचं चरित्र राहील तिथेच थांबायचं. जिथे चरित्र नसेल तिथून निघून जायचं. जिथे जी उणीव आहे तिथे देवाचं नाव सांगायचं, देवाची गोष्ट सांगायची. म्हणजे ती उणीव देवाच्या नावाने भरून काढायची. नारदाने पुढे चाललं जायचं. मथुरेमध्ये कंसाला कृष्णाला आणायला सांगायचं. अरे तोच आहे तो, आठवा आण त्याला. चाललं गेलं. कंसाने ऐकलं. त्यांचं कोणी ऐकत नव्हतं असं नाही. देवही ऐकायचे आणि राक्षसही ऐकायचे आणि मानवही ऐकायचे. म्हणून किती वर्ष झाले अवतार झाला आहे नारदांचा, तरी गादी कोणाची चालली आहे? नारदाची. आपली गादी पोरं पहिल्याच दिवशी फेकून देतात. पहिले गादी बाहेर फेकतात. आकड सासू सांगते फेकते बाबाचं. आईची चादर लगेच फेकून देतात. ते टाकून काय झालं त्याला? त्या दवाखान्यामध्ये जेवढे प्रेत मरतात ते चादरी धुवून परत वापरतात. कारण ते असे प्रत्येक चादरी फेकत बसले तर काय होईल? तुम्हाला काय होतं त्या चादरीचं? कारण तुमची श्रद्धा नाही आहे. माझ्या आईची वस्तू आहे, माझ्या वडिलांची वस्तू आहे. कानातले कसे काढून घेता? असं 4 जण गोळा होता तिथे प्रेताजून पटापट पटापट काढता. घरी नख काढायला हे सापडत नाही आणि तिथे बरोबर साहित्य घेऊन जाता काढाच्या वेळा. तर हे श्रद्धेचं फळ आहे. तुमची श्रद्धा असेल ना तर तुम्हाला बाधा नावाची गोष्ट होणार नाही. म्हणून ते म्हणतात समस्त दुःख स्वप्नांचा नाश करणारं रामायण आहे. कारण हे रामायण आणि भागवत हे वेद संमत आहे. वेदाला सोडून एकही गोष्ट नाही तिथे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ साधकाला समजून आणण्याकरता अपूर्व कार्य वाल्मिकांनी केलेलं आहे. म्हणून पुण्य फल देणारं आणि शक्ती वाढवणारं हे तुम्ही एकाग्र चित्तानं श्रवण करा. कोण सांगताय? वाल्मिक. आणि शौनकांना सूत सांगतात. महान पातक अथवा संपूर्ण उपासक युक्त मनुष्य ऋषीप्रणाने दिव्य काव्य श्रवण केल्यानं त्याची शुद्धी आणि सिद्धी, त्याच्या शरीराची शुद्धी होते आधी आणि त्याला सिद्धी येते. सिद्धी म्हणजे बुद्धी स्थिर होणं. रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या स्त्रिया आहेत. त्या काय करतात? तर माणसाचं जे कार्य आहे ते कार्य त्याला आठवून देण्याचं स्मरण करतात. म्हणून गणाधीश ईश जो सर्वा गुणाचा, मुळा आरंभ रंभ तो निर्गुणाचा, नमो पंथ. असा जो पंथ आहे तो कोणता आहे? तर भक्तिपंथ. म्हणून ते म्हणतात महान पातकाचा नाश करणारा हे दिव्य काव्य श्रवण केल्यानं विप्र हो, रामायण हे धर्म अर्थ काम आणि मोक्षाचं साधन आहे. म्हणून त्याला अमृत रूप असं म्हटलं आहे. सदा भक्तिभावानं श्रवण केलं पाहिजे. रामावर श्रद्धा टिकून राहते. ज्याची पापं नष्ट झालेली नाही त्याच्या श्रद्धेला मधून मधून तडा जातो. जो पापबंधनामध्ये जखडलेला आहे त्याने रामायण कथा ऐकायला आरंभ केला पाहिजे. पण आरंभ करताना आपल्या माता पिता आणि गणपतीचं स्मरण झालंच पाहिजे. कारण आईवडिलांची जी पुण्याई आहे ती परमार्थात उपयोगाला येते. म्हणून त्याला परंपरा असं म्हणतात. नाही व आमच्या घराची परंपरा आहे. ती परंपरा चालत राहिली पाहिजे घरामध्ये. आपण काय करतो? जुने ठेवणे मीपणे आकळे ना.
आपल्याला जुनं जे पद्धत आहे ते अहंकारामुळे कळत नाही. म्हणून जुने ठेवणे मीपणे आकळेना. मीपणानं ते आपल्याला कळत नाही. म्हणून पापबंधनामध्ये जखडलेल्या मनुष्याला रामायणाची कथा ही उद्धारकारक राहील. रामायण नामक पुण्यकारक हे काव्य श्रवण करा. हे ऐकल्यानं काय होईल तर जन्मजरा व्याधी अपमृत्यू भयनाशनम. जन्म मृत्यू जरा व्याधी आणि भयनाशनम. म्हणून श्रवण करण्याने माणसाच्या पापाचा दोष निश्चित जातो आणि तो अच्युत स्वरूप होऊन जातो. म्हणजे भगवंत स्वरूप. अच्युत म्हणजे ज्याचं कधी पतन होत नाही. तो आपण परवा पाहिलं. रामायण काव्य अत्यंत उत्तम वर्णनीय आहे आणि मनोवांछित देणार आहे. रामायण जे आहे ते वर्णन करण्यास योग्य आहे. आणि मनन केल्यानं आपल्या मनामध्ये ज्या इच्छित कल्पना आहेत त्या साकार होतात. इच्छित कल्पना ज्या आहे त्या साकार होतात. म्हणून मन इच्छा पूर्ण करणारं महान काव्य आहे. याकरता हे द्विजश्रेष्ठा हे पुण्यकारक तुम्हाला सांगितलं. इथे ब्रह्मा रुद्र आणि विष्णू हे भिन्न स्वरूप धारण करणारे आहेत. कारण सृष्टीकर्ता यांनी जे भिन्न स्वरूप धारण केलं आहे हे सृष्टीकर्ता आणि सृष्टीचं पालन करणारे आहे. रामचंद्रांच्या हृदय मंदिरामध्ये मोक्षाचं मोठं साधन आहे. रामाच्या हृदयात काय आहे? मोक्षाचं साधन. म्हणून देवाचा लावलेला गंध हृदयावर लावण्याची परंपरा आहे. आधी देवाला लावून घ्यायचा आणि उरलेला तो हृदयावर लावायचा. कारण हृदय असतो जनार्दना. हृदयामध्ये कोण राहतो तर जनार्दन. जे नाम जाती विकल्परहित आहे यांना वेदांताचं ज्ञान जाणण्यास अनुकूलता येते. पण हा शब्द आपल्या माऊलीने लिहिला. वेदशास्त्र उभारी अगदी सोप्या भाषेत लिहिला आहे. पण रोज म्हणून बी काही ना वेदाने लिहून ठेवले. आता कसं काय करा. बरं टिंगल करून सांगतात कीर्तनात. आणि मग तो अज्ञानाचा प्रचार होत जातो. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तर लोक गंमतच पाहतात, कोणीच उठत नाही. आणि इतकं तट बोलल्यामुळे लोक हा येतो चालले जातं. लोक लग्नामध्ये आणि मृत्यूमध्ये भाषा कशी पाहिजे? तुम्ही आले नाही तर लग्नाची शोभा होणार असंच बोलतो. कोणती गोष्ट राहत नाही. लग्न असो, मरण असो, धरण असो, ते वेळ झाली की ते काम पार पडतं. पण मनुष्य आल्याने शोभा येईल असं बोलल्याने माणसाचं मन शेवटपर्यंत. बरेच लोक निघून जातात ना बराबर. खोटं बी बोलता लोक. पहिल्याच जेवून घेतलं मी असं बी बोलून निघून जातात. म्हणून ते म्हणतात हे विप्रवराहो, कार्तिक माघ आणि चैत्र शुक्ल पक्षामध्ये रामायणाची अमृतवाणी श्रवण करावी. कार्तिक महिन्यात, माघ महिन्यात आणि चैत्र महिन्यामध्ये. चैत्र महिन्यात दोन्ही पक्षात सांगितले. चैत्र महिन्यात दोन्ही पक्षात सांगितले, शुक्ल पण आणि कृष्ण. रामचंद्रांचं मंगलचरित्र श्रवण करताना इहलोक आणि परलोक लक्षात ठेवा. पण कलियुगामध्ये महिन्याची वाट पाहायची नाही. शेवटचं वाक्य लिहिलं आहे. कारण पुढचा चैत्र उगवेल का नाही याची गॅरंटी ज्या महिन्यामध्ये उपरती होईल त्याच महिन्यात वाचून मोकळं व्हा. भागवतात सुद्धा असंच दिलं आहे. महिने दिले
पण कलियुगाचा भरोसा नसल्यामुळे ज्या दिवशी बुद्धी उदयाला येईल त्याच दिवशी करून टाका. कारण पुढचं कोणाच्या हातात आहे? बाप मरेंगे आणि बैल बाटेंगे, असं आहे. म्हणून पापापासून मुक्त होण्याकरता 21 पिढ्या रामचंद्र शुद्ध करतात. चैत्र माघ कार्तिक शुक्ल पक्षामध्ये पुण्यमयी रामायणाची कथा नवार्ण पारायण केली पाहिजे. 9 दिवसापर्यंत प्रयत्नपूर्वक रामायण ऐकलं पाहिजे. रामायण आदी काव्य आहे, प्रमाण दिलं आहे. स्वर्ग मोक्ष देणार आहे आणि संपूर्ण धर्मांना कलियुगामध्ये नौका रूपाने पार नेणार आहे. सगळा जो स्त्री धर्म आहे, पुरुष धर्म आहे, बाल धर्म आहे, सगळ्यांना ब्राह्मण हो, जो भयंकर कलिकाल श्रीरामाच्या आश्रयाला आहे एवढं लक्षात ठेवा. हा कली जो आहे याला आश्रय कोणाचा आहे? रामाचा. मग तुम्ही सांगता ना, भरताला सांगताना रामायणात सांगितलं आहे, मी पितृवचन पाळून कृतार्थ होतोय, तूही पितृवचन पाळून कृतार्थ हो. आता रामाला सगळं माहिती होतं, असं करायला काय हरकत होती की दशरथ राजा मेल्यावर जाईल बुवा मी, असं सांगितलं का त्यांनी? लगेच त्याच दिवशी निघाले. दशरथ राजाच्या जवळ अंतकाळी एकही पुत्र नव्हता त्याला, कारण दशरथ राजाला श्राप होता. आम्ही ज्याप्रमाणे पुत्र करत मरत आहोत त्याचप्रमाणे तुला मरावं. मग आपल्या वेळेला जर पोरं नसले तर आपण पण समजून घ्यावं की आपण काय केलेलं आहे. म्हणजे अशी वेळ येते तीर्थ देताना सोन्याच्या हातून द्यावं लागतं. कारण म्हटलं हा पोरगा होता ना, म्हणे ते स्मशानात गेले म्हणे, लाकडं बिकडं आहे घरी पाहायला, आणि तेवढ्या वेळात ते सोन्याला म्हटलं टाक पाणी, टाकल्याबरोबर म्हातारा रवाना, पोरगाजवळ नाही. चांगलं 2 मिनटं थांबायचं ना ब्राह्मण आल्यावर, नाही मी तपास करून येतो. अरे बाई हा चालला जाईल ना, तर नाही. अंतकाळी एकही नव्हता. म्हणून रामायण हे स्वर्ग मोक्ष देणार आहे, संपूर्ण धर्मात आनंद देणार आहे. म्हणून प्रतिदिवशी रामायणाची कथा जर होत असेल तर ती तीर्थरूप आहे आणि दृष्टपणा, दृष्टसंगती यांचा नाश करणारी आहे. म्हणून तपोनिधी तुमच्या शरीरातलं रामायणाचं कथा ऐकल्यानंतर दिवसेंदिवस पाप नष्ट होत जाईल. करोडो जन्माचं पुण्य असेल, बौद्ध सुकृताची जोडी, करोडो जन्माचं फळच रामकथा श्रवणाला मिळेल. श्रेष्ठ ब्राह्मणा हो, कार्तिक माघ शुक्ल पक्ष चैत्र हा राक्षसी वृत्ती नाश करणारा आहे. आपल्यामध्ये जे काम क्रोधाधिक राक्षस आहेत यांच्या नाशाकरता ही महत्त्वाची मास सांगितलेली. सौदस महर्षी गौतमांनी राक्षसांना श्राप दिलेला होता, पण त्या राक्षसांनी त्यांना पुन्हा विचारलं की महाराज आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुम्हाला त्रास दिला, तुम्ही आम्हाला श्राप दिला, पण या श्रापातून मुक्त कसा होईल हे सांगून टाका. तेव्हा गौतम म्हणाले तुम्ही कुठे रामायण ऐकाल तर, पण म्हणे आमची राक्षसी वृत्ती आहे, माझा आशीर्वाद आहे म्हणे जिथे रामायण असेल तिथे तुम्ही गुप्त रूपाने राहिलात मग तुमचा उद्धार होईल. म्हणजे कोणातरी मोठ्या पुरुषाचं, म्हणून आपल्याकडे असं काही देवकार्य असलं की जुनं म्हातारी घरात आणून ठेवावा, कारण हे मोठे माणसं घरात आले की विघ्न टळतं. आता लोक काय म्हणतात, म्हातारे बोर भार करता, असं करतात. खरं यांना यांच्या मनाप्रमाणे करायचं असतं.
आणि म्हाताऱ्या लोकांना ज्या रीतिरिवाजाने करायचं असतं हा फरक पडतो. पहा तुम्ही पाण्याचं भांडार त्याच्यावर झाकण ठेव, आत आलो ना तेवढ्या काही पडलं की गेलं पाणी वाया. तर हे आपल्याला कळत नाही ना की काही झालं, दूध झालं, पाणी झालं, पदार्थ झाला, हे तात्काळ ढाकले पाहिजे. कारण काही न काही आपत्काल घडू शकतो. काही घडतं. आपण हातात पाणी घ्या, एक मच्छर येऊन पडून जातं तिथे. म्हणून जो पुरुष रामचंद्रांच्या भक्तीचा आश्रय प्रेमपूर्वक कथाश्रवण करतो त्याची मोठी मोठी पापंसुद्धा नाश पावतात. याप्रमाणे स्कंदपुराणे उत्तरखंडे नारद सनत्कुमार संवादे अंतर्गत रामायण विषय महात्म्य कल्प अनुकीर्तन, म्हणजे रामायणाचं महात्म्य स्कंदपुराणात सांगितलं आहे. स्कंदपुराण असं आहे की सगळ्या पुराणांच्या आधीचं चरित्र वर्णन करतं. म्हणून स्कंदपुराण ऐकण्यामध्ये विशेषता आहे. ज्याला ज्ञान पाहिजे त्याने स्कंदपुराण अनुभवलं पाहिजे. वाचून कळत नाही, ते ऐकावंच लागतं ऋषितुल्य लोकांच्या मुखात. ऋषरोवाच, देव ऋषी मुनींनी सनत्कुमाराला रामायणासंबंधी धर्माच्या प्रकाराचं वर्णन करा. 2 ब्रह्मवादी महात्मे क्षेत्रामध्ये एकत्र आलेले आहे आणि त्या सनत्कुमारांना नारदांनी प्रश्न केलेला आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. याच्यामध्ये काय आहे तर नारद आणि सनत्कुमार यांचा संवाद आहे आणि सुदात आणि सोमदत्तक नामक ब्राह्मणांना राक्षसत्व प्राप्त झालेलं आहे आणि रामायणाच्या कथेने त्यांचा उद्धार झाला आहे 2ऱ्या अध्यायामध्ये. सूत म्हणतात, मुनी म्हणावं, सनकादिक महात्म्य ब्रह्मदेवाचे पुत्र नारद यांना सांगतात की नारदा, ममता आणि अहंकार हे सर्वसाधारण वक्त्याच्या तावडीतलं काम नाही आहे. ममता आणि अहंकार समोरच्या व्यक्तीचे घालवणं हे साधारण वक्त्याच्या हातातलं नाही आहे. आणि आजकाल सगळे वक्ते साधारण आहे, त्यामुळे त्या प्रवचनाचा प्रभाव पडत. लाख लोक असतात पण कोणीच त्याच्यातलं घेत नाही. म्हणून सनत्कुमार हे अधिकारी वक्ते होते. कोण म्हणजे सनानंद, सनत्कुमार आणि सनातन हे 4 सनकाधिक संत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सनकाधिक संत. भगवान विष्णूचे भक्त आहे आणि भक्त असून महात्मा आहे. हे संत जे आहे सनकाधिक, हे संत आहे ना, महात्मा आहे. सदा ब्रह्माच्या चिंतनामध्ये लागलेले राहतात आणि मोठे सत्यवादी आहे. त्यांचं तेज जे आहे त्याचं वर्णन करतात. सहस्र सूर्याप्रमाणे, एका सूर्याचं एवढं तेज आहे तर असे 1000 सूर्य जे येतील असं तेज. एक दिवशी ब्रह्मतेजस्वी पुत्र सनकादिकांच्या सभेमध्ये जाऊन पोहोचले. बरं, यांची सभा कुठे होती तर पर्वताच्या शिखरावर. कारण ही माणसं जगापासून अलिप्त राहतात. जे ज्ञानी लोक आहे ना ते जगापासून अलिप्त राहतात, एकांतात. जिथे भगवान विष्णूचे चरण प्रगट झालेले आहे. कोणत्या पर्वतावर राहतात तर हिमालयावर. पुण्यमय नदी गंगा नदी जिथून वाहते आणि त्यांच्या दर्शनानं महात्मा तेजस्वी अधिक सनकाधिकांचं दर्शन करतात आणि मग गंगा जलामध्ये स्नान करतात. आपल्याला कोणी मिळत नाही. आपण तीर्थक्षेत्रावर गेल्यावर आपल्याला संत महात्मे कोणी मिळत नाही, तर आपण आपल्या आईवडिलांचं, आता मी त्याला सांगितलं तो म्हणे मी नर्मदेत आंघोळ करेन. म्हटलं स्मरण कर आमचं.
आत्ता तुमच्यासमोर आणला त्याला 1 दिवसाच्या नर्मदेच्या प्रदक्षिणाला चालला आहे तो स्मरण कर म्हटला. तर यांचं स्मरण केलं तरच स्नान घडतं. म्हणून नदीवर गेले की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, तुमचं स्मरण करतो, आता मला स्नान घडू असं आहे. कारण पुण्यवंता पुण्यशिळा, पुण्यवान लोक जे असतात कोणतेही आईवडील असो, ते अज्ञान असू दे, पण मुलांविषयी ते हितचिंतक आहे. तुझं कल्याणच होईल जा. हा आशीर्वाद गरीब आईबापाला देता येतो, ज्ञानी आईबापालाही देतो, श्रीमंत आईबापालाही देता येतो. कोणीच आईबापाला मुलांचं अहित चिंतत नाही. कोणी आईबाप असो, ते मुलाचं चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. कारण त्यांना माहिती असतं सत्यामध्येच चिंतन गुंतलेलं आहे. जेव्हा मनुष्य सत्याचं आचरण करतो त्याच वेळा त्याच्याकडून ईश्वराचं चिंतन घडत असतं, ईश्वराचं चिंतन होत असतं. ब्राह्मण हो, देवऋषी नारद भगवान नारायणाच्या नामोच्चारानं सनकादिकांच्या जवळ पोहोचले. आता पहा इथे दुसरा मुद्दा निर्माण केला. नारदाला संताचं दर्शन का घडतं, तर ते अखंड नामस्मरण करत होते म्हणून. आपण सुद्धा नामस्मरणाची सवय ठेवली तर अचानक आपल्याला मार्गात कोणी संत भेटतो आणि रस्ता दाखवून देतो. मार्ग दावून गेले, संत मार्ग दाखवतात जगाला. कारण नारायण अच्युत अनंत वासुदेव जनार्दन यज्ञेश यज्ञपुरुष राम विष्णू यांना नमस्कार करून नारद नेहमी चाल. अच्युतम केशवम राम नारायणम श्रीकृष्ण दामोदरम माधवम गोविंदम जानकी वल्लभम असं नामस्मरण करत करत नारद हिमालय चालत होते. जसं आपण पायीवारीला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, राम आणि कृष्ण आणि हरी यांचं चिंतन करीत करीत आपण वारीत चालतो. काही वेळा अभंग म्हणतो, काही वेळा खेळतो देवाच्या नावाने. कारण श्रमपरिहार करीत करीत वारी पूर्ण करायची असते. आज महान तेजस्वी सनकादिक मुनी यांनी नारदाला पाहिलं आणि नारदांनी मुनीला पाहून आपलं मस्तक झुकवलं. तदनंतर मनुष्य धर्माप्रमाणे सत्कर सनतकुमारांनी नारदाचं आदरातिथ्य केलं की या नारदा. सनतकुमार म्हणाले, महाप्राज्ञ नारदा, आपण सगळ्या मुनीश्वर आहात, श्रीहरीची भक्तीमध्ये तुम्ही तत्पर आहात. सांगा आज तुमचं येणं का झालं, काय कारण झालं. जर सतत तुमच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, सतत नामोच्चार चालतो, तर तुम्हाला यात्रा करायची काय गरज आहे. नाना तीर्थ भ्रमे त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचं तर चित्त स्थिर आहे. चित्त स्थिर असून तुम्हाला यात्रा करायची गरज नाही आहे. यात्रा त्यानेच करावी की ज्याचं अजून चित्त स्थिर झालं नाही, पाप. कारण नारदाचं काय, ज्याच्या मुखात सतत नाम येतं त्याचं पाप नष्ट झालेलं असतं. आपल्या संसारी माणसाला तर खूपच सूट दिली आहे नामस्मरणाची. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेत, संसारी माणसासारखी सूट कोणत्याच संताला नाही आहे. आणि सूट घ्यायची चांगलीच सवय आहे. इकडून तांदूळ, तिकडून गहू, इकडून पैसे, हे झालं सूटच सूट. तरी भिकारीचे भिकारी पण सगळे सूट घेतात, दारू पितात.
काय उपयोग झाला? हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण केलेल्या नामस्मरणानं आपली बुद्धी शांत नाही. नारद म्हणाले, परमपरात्पर परमदेव नमस्काराला रामाला नमस्कार करून ज्यांचं निवासस्थान परमधाम आहे, जे सगुण आणि निर्गुण आहे, अशा रामाला माझा नमस्कार आहे. ज्ञान अज्ञान, धर्म अधर्म, विद्या अविद्या हे सगळ्या त्यांच्यापाशीच आहे. आणि ते आत्मस्वरूप असलेले राम माझं आराध्य दैवत आहे. त्या रामानेच मला तुमच्याजवळ पाठवलेलं. काय उत्तर दिलं बघा. मला नामस्मरण यात्रा करायची गरज नाही, पण माझ्या रामाने तुमच्याजवळ मला पाठवलं आहे. म्हणे तुमच्या रामाचं नाव काय? म्हणे आत्माराम. म्हणून रामाच्या आरतीमध्ये फारच सुंदर वर्णन. आत्माया रामा, निजबोधाया रामा, परमार्थे आरती, भावार्थे आरती, परिपूर्ण कामा. उत्कट साधून शिळा सेतू बांधोनी, कामक्रोधाधिक राक्षस मर्दोनी, देह अहम भाव रावण निवटवणी, निजबळे निज शक्ती सोडविली सीता, म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा. दैत्यांचा विनाश करणारं आणि नरकाचा अंत करणारा असा हा राम, ज्याच्या भुजा धर्माच्या रक्षणाकरता आहे आणि पृथ्वीचा भार कमी करण्याकरता आहे, असा कुलदीपक रामाला मी नमस्कार करून तुमच्या समोर उभा आहे, जो 4 स्वरूपानं अवतीर्ण झालेला आहे. जो राम भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे 4 स्वरूप एकाच स्वरूपाचे, एका पिंडाचे विभाग केले. 4 स्वरूपाचं एक स्वरूप प्रगट झालेलं आहे. कृष्णसुद्धा शंख, चक्र, गदा आणि पद्म याचं स्वरूप घेऊन तयार झालं आणि ते स्वरूप प्रद्युम्न अनुरुद्ध प्रगट झाले. म्हणून ज्याचा नाममहिमा मनु आणि मुनीश्वर हेच जाणू शकतात, त्या नामस्मरण मात्रानं महापातक जातात. त्यांचं श्रवण मला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. हे द्विजो, कलियुगामध्ये रामायण कथा आश्रय देणार आहे. कलियुगामध्ये रामायण कथा आश्रय देणार आहे आणि माणसाला कृतकृत्य करणार आहे. म्हणून असं कृतकृत्य करणारं रामायण सदा सर्वदा माझ्याकडून रामाला नमस्कार घडो किंवा हो. सनत कुमार म्हणाले, भगवंताचा महिमा जाणून कार्तिक माघ चैत्र शुक्ल पक्षामध्ये रामायणाची अमृत कथा श्रवण केली पाहिजे. सनत कुमार म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, धर्माचं फल देणारी धर्मकथा म्हणजे रामायण आहे. रामायणाची कथा विचारली असं कोण म्हणताय? सनकादिक संत. कारण नारद गेले नसते तर हा रामायणाच्या कथेचा प्रश्न निर्माण झाला नसता, आणि निर्माण झाला नसता तर सनकादिकांच्या तोंडून रामायणाच्या कथेचं महात्म्य निघालं नसतं. म्हणून सनकादिक संत नारदांना म्हणतात की तुम्ही महाभाग्यवान आहे, तुमच्यामुळे मला रामायणाची कथा करायला मिळते आहे, मला कथा करायला मिळते आहे, म्हणून तुमचे धन्यवाद आहे. कारण तुम्ही मला प्रश्न केला. तेव्हा नारद म्हणाले, महाराज, रामायणाचा प्रादुर्भाव महर्षी वाल्मिकांच्या मुखातून उत्पन्न झाला, ते रामायण मला श्रवण करायचं आहे. रामायण हे अमृतमय कथा श्रवण केल्यानं काय होईल तर बुद्धी सत्याशी संलग्न राहील. रामायणाची कथा ऐकली की बुद्धी सत्याशी अमृतमय राहते. अमृत काय करतं? माणसाला अमर करतं. त्याप्रमाणे
सत्य हे बुद्धीला श्रेष्ठत्वाकडे नेतं. म्हणून सत्यानुसारणी लक्ष्मी कीर्ती त्यागानुसारणी अभ्यास सारुणी विद्या बुद्धी कर्मानुसारणी ज्ञान आहे. त्यावेळेस सत्ययुगामध्ये एक ब्राह्मण होता. धर्म कर्म विशेष ज्ञान होतं, पण त्याचं नाव होतं सोमदत्त. सदा सर्वदा पालन करण्यामध्ये तत्पर होता. कथा आली आहे सोमदत्त नावाच्या विप्राची. कसा होता म्हणे सत्ययुगामध्ये धर्मकर्माचं ज्ञान, माणसाला धर्माचंही ज्ञान पाहिजे आणि आपण जे कर्म करतो त्याचंही ज्ञान झालं पाहिजे. कारण कर्म हे कितपत लोभवश करायचं का त्यागवश करायचं हे समजलं पाहिजे. कलियुगामध्ये लोक तुम्हाला लोभवश हे करा म्हणजे हा फायदा होईल, ते करा म्हणजे ते फायदा होईल, एका फडक्यात पिवळे 4 हाळकुंड बांधा आणि ते फेकून द्या देवाकडे, ते लग्न होऊन जाईल. असं कर्म देवाचं चिंतन करा, तुमचं भलं होईल एवढंच सांगायचं. बेलाची पानं सांगितली तर बेलाला एक पान बी ठेवत नाही लोक. शमी सांगितले तर शमीचं झाड उपटून टाकून दिलं महादेवावर. तर ह्या ज्या गोष्टी आहे ना याच्याने मनुष्य बद्ध होत जातो दिवसेंदिवस. चिंतन सांगा, चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. तुम्ही बैसोन या चित्ती चिंतन केल्यानं आपली बुद्धी दिवसेंदिवस श्रेष्ठ होत जाते. कोणाच्या बोलण्याचा राग येत नाही, कोणाच्या चांगलं बोललं तर अभिमान येत नाही, कोणावर आपल्याला क्रोधाची गरज पडत नाही. आपण आपल्या चित्ताला स्थिर ठेवून शांत राहतो. हा सौदास नामाचा विख्यात एक ब्राह्मण सत्यवादी गौतम मुनीच्या गंगा नदी किनाऱ्यावर गेला. जी गंगा तटावर धर्मोपदेश चाललेला असत. गौतमांना पुराणशास्त्र सांगण्याचं ज्ञान होतं. सौदासाने गौतमांच्या पुढे गेल्यावर मला काही ऐकायचं आहे. एक दिवशी सौदास परमेश्वर शिवाची आराधना करत असताना त्यांचे गुरु गौतम तिथे आले आणि सौदासाने आपल्या निकट आलेल्या गुरुला उठून नमस्कार केला नाही. नमस्कार नाही केला. परम बुद्धिमान गौतम तेजनिधी त्या शिष्याच्या वर्तनानं असंतुष्ट झाले. कारण तुला गुरु आल्यावर बा साहेब आल्यावर कसे उठता तुम्ही, तसं आहे ते की मग तू इतकं करतो आणि तुला एवढंही जमत नाही. खलास. म्हणजे घेतलेल्या ज्ञानापासून काही फलश्रुती नाही. म्हणून मागे तुम्हाला सांगितलं आपल्या घरी कोणी गरीब श्रीमंत लहान मुलगा उठून जायचं, ये बाबा काय म्हणतो, त्याच्याजवळ जाऊन तुम्हाला त्याला मध्ये नाही येऊ द्यायचं तर बाहेर जाऊन विचारपूस करून घ्यायची. त्यामुळे सकाळीच एक मनुष्य स्वच्छ झाडतं आहे, मी भाऊला म्हटलं त्याचा तपास करून घे विचार. इतकं प्रेमानं झाडलं त्यानं. काल त्याला काही पैसे देऊ गेले त्याने घेतले नाही, आज एक नारळ दिलं त्याला आणि सगळा तपास काढून घेतला. कारण कोणी जीव असो तो प्रेमाने जेव्हा करतो ना 1.5 तास झाडलं त्याने, हातपाय धुवून चालले गेला. तर त्याचा विचार केला पाहिजे, आपण आदर दिला पाहिजे, त्याने सेवा करावी, त्याला पुण्य घडेल तर ठीक आहे. पण तुमचं समोर असलेल्यांचं कर्तव्य काय. म्हणून कर्तव्य भ्रष्ट होऊ नये माणसाने. जसं सोन्याने खूप काम केलं, बेट्या मी बसते तू 1 घंटावर लोळून घे जरा असं म्हटलं तर त्या पोरीला लगेच पुन्हा 2 वाजता जोर येईल. आम्ही काय झोपतो का तुमच्या वयामध्ये कधी काम करायचं असं म्हटलं तर काय येईल तिला. मग घरात शांती पाहिजे असेल तर मोठ्या माणसानं वागायचं कसं याचं म्हटलं पाहिजे. तुम्ही झोपा रे, मला काही झोप येत नाही, झोपा 15 मिनटं, मी आहे बसलेला, मी सांभाळून घेईल. मी एवढे टोपले उचलत होतो, गुपचूप बैस, ते बोलू नको. काय करायचं ते कर आणि धर्म करा. धर्म म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. त्यावेळेस
की त्याचं वर्तन त्यांना आवडलं नाही. सौदासाने पश्चाताप झाला. जा म्हणे, तुझं कर्म विसरून जाशील, खलास. कारण कर्माप्रमाणे आचरला नाही म्हणजे काय झालं, कर्म विसरला. सौदासाने आराधना केली. जगद्गुरू भगवान शंकर हे प्राप्त झाले, त्याला आराधना करून म्हणाले, तू गुरुची आराधना केल्यामुळे, मी तुला अवमान केल्यामुळे तुला वर देऊ शकत. संपलं. त्याने आराधना केली. तिथे त्र्यंबकेश्वरला गुरु प्रसन्न, शंकर प्रसन्न झाले. मला तू परत जा, त्यांच्याकडे क्षमा माग, त्यांना नमस्कार कर आणि मग माझी आराधना कर, मग तुला वर दिला. आता प्रगट झालो आहे, पण तुझं चुकलं आहे, खरं चुकलं आहे सांगण्याकरता प्रगट झालं. म्हणून आपण घरामध्ये सुद्धा सांगावं की पाय, तुम्हाला आमचा राग येत नाही ना, ते खरं तुझं चुकलं आहे, त्यांचं बरोबर आहे असं सांगितलं पाहिजे. पण आपण कोणाकडून न्याय देतो? एक तर पैशावाल्याकडून, नाही तर घराला. नाही, तुझं चुकलं आहे. कारण मोठ्याने काही गोष्टी क्षम्यता करत राहावं म्हणजे घरात काय राहते? शांतता. नाही तर सुगंध शृंगार उदबत्ती लावल्यानं शांतता नाही राहत. गौरी जळून जाईल, उदबत्ती जळून जाईल, शांतता येणार नाही, टोकर बी जळून जाईल ना. म्हणून त्यामुळे सौदासाची राक्षस योनी अगदी नक्की झाली. गुरुनं श्राप दिला नाही, गुरुनं श्राप नाही दिला, पण शंकरानं श्राप दिला. म्हणून शंकराच्या देवळामध्ये दुसऱ्याला नमस्कार करायचा नसतो. पण लोक तिथे बी पाय पडून घेतात, कारण शंकर लगेच श्राप देऊन टाकतात. रामभाऊ काही श्राप देत नाही. तो तुझ्या कर्माची फळं भोग. ब्राह्मण म्हणाला, संपूर्ण ज्ञात असून सर्वदर्शी असून तू असे अपराध कसे केले? तेव्हा गौतमाने सांगितलं की बाबा रे, आता तुला शंकराने सुद्धा हाकलून दिलं, तुझा उद्धार करायचा आहे ना, तर तू कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षामध्ये रामायणाची अमृतवाणी कथा माझ्या तोंडून ऐक. 9 दिवस जेव्हा तू कथा